जालना में गणेश भक्तों के लिए खुशखबरी है। इस साल के गणेश फेस्टिवल का भूमि पूजन आज संपन्न हुआ। इस मौके पर सर्वपक्षीय नेताओं और फेस्टिवल कमेटी के सदस्यों ने उपस्थिति दर्ज करवाई। इस साल का गणेश फेस्टिवल बेहद खास होने वाला है क्योंकि यह आयोजन अपने 25वें वर्ष यानी रजत जयंती वर्ष में प्रवेश कर रहा है। इसलिए इस बार आयोजनों की भव्यता और भी ज्यादा देखने को मिलेगी। फेस्टिवल की शुरुआत गणेश आगमन से होगी और अंतिम दिन गणपति विसर्जन के साथ समाप्ति होगी। हालांकि आगमन और विसर्जन वाले दिन कोई सांस्कृतिक कार्यक्रम नहीं होंगे। बाकी के 9 दिनों में प्रतिदिन भव्य सांस्कृतिक, मनोरंजन, नृत्य और संगीत कार्यक्रमों की प्रस्तुति होगी। फेस्टिवल कमेटी ने जानकारी दी है कि देश भर के नामचीन कलाकारों को आमंत्रित किया जा रहा है और अगले 3 से 4 दिनों में कार्यक्रमों की अंतिम रूपरेखा और कलाकारों के नाम घोषित किए जाएंगे। जालना शहर वासियों के लिए यह फेस्टिवल एक सांस्कृतिक मेजवानी बनने जा रहा है। गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी वेगळं काही नियोजन असेल का आणि किती दिवसामध्ये जे कलाकार वगैरे आहे यांच्या संदर्भातले कार्यक्रम निश्चित केले जातात? जालना गणेश फेस्टिवलच्या वतीनं गेल्या वर्षीपेक्षा नाही, दरवर्षीच वेगवेगळे प्रोग्राम असतात। सगळ्यात चांगल्या प्रकारची रेलचेल असते। ह्या वर्षी कीर्तनापासून तर लावणीपर्यंत वैचारिक कार्यक्रम सगळे, जसे आमचे लाकी पाटील म्हणले की आमच्या माता भगिनींना एक विरंगुळा म्हणून हा फेस्टिवलचा सगळा कार्यक्रम आयोजित करतो। ह्या वर्षी आमचे तरुण तडफदार अध्यक्ष अशोकरावजी आगलावे, माझे डेप्युटी इंजिनियर हे आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली गेल्या 25 वर्षापासून खूप चांगले कार्यक्रम होत आहेत आणि ह्या वर्षी खूप चांगले कार्यक्रम होणार आहेत। या वर्षी जालना गणेश फेस्टिवलचे 9 दिवस टोटल कार्यक्रम राहणार आहेत। त्याच्यामध्ये संगीत ऑर्केस्ट्रा वगैरे, त्याच्यानंतर गायन राहणार आहे, त्यामध्ये सारेगमचे कलाकार राहणार आहेत, त्याच्यानंतर नाटक एक राहणार आहे आणि काही लावणीचा कार्यक्रम राहणार आहे। आमचे अर्ध्यापेक्षा जास्त कार्यक्रम आमचे जवळपास निश्चित झालेले आहेत आणि उर्वरित कार्यक्रम 1-2 दिवसात आमचे होतील पूर्ण। काय काय प्रकार यात आम्ही विविधता आणतो सगळ्या कार्यक्रमामध्ये, कीर्तन, भजन, भारूड, लावणी आणि तसं रिपीट करत नाही आम्ही। जे कोणी सेलिब्रिटी येतील किंवा गायक येतील आम्ही रिपीट करत नाही। जालनेकरांना एक नवीन चेहरा किंवा नवीन गायक आपल्याला ऐकायला मिळाला पाहिजे या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतो। बाकीची जे कार्यक्रमाची दिशा आहे ती किती दिवसामध्ये निश्चित होते? 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही निश्चित करू। पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सर्वांना याची कल्पना देऊ। हे रौप्य महोत्सवी 25वं वर्ष आहे आणि यावर्षीचे आमचे अध्यक्ष अशोकराव आगलावे यांच्या पुढाकारानं आणि संकल्पनेतून यावर्षी गणपतीचं आगमन आणि विसर्जन सोडून जे मधले 9 दिवस आहेत ते 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। दरवर्षीप्रमाणे जालना शहरवासियांना आणि विशेषतः आमच्या महिला माता भगिनींना जालना गणेश फेस्टिवल एक मेजवानी असते। त्या दृष्टिकोनातून नाटक असतील, वेगवेगळे संगीताचे कार्यक्रम असतील, वेगवेगळे स्टार सेलिब्रिटीचे कार्यक्रम असतील, लावण्याचा कार्यक्रम असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम 9 दिवस आम्ही या जालना गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून जालना शहरातील, जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील गणेश भक्तांसाठी आयोजित करत आहोत।